पत्रकार परिषद आम्ही अपक्षाचा महापौर ही संकल्पना घेतली होती. छत्रपती संभाजीनगरमध्ये आजपर्यंत अनेक पक्षांची सत्ता राहिलेली, परंतु आजपर्यंत झोपडपट्टी सुरक्षित नाही झाली, स्थानिकांना न्याय नाही मिळाला. त्याच्यानंतर पाणी प्रश्न असो, स्वच्छतेचा प्रश्न असो, आरोग्याचा असो, गुन्हेगारी, विकासाचा, यासाठी नाही का आजपर्यंत एकदम मजबूत एसओपी तयार नाही झाली. आणि अपक्षाचे महापौर झाल्यानंतर त्यांना कोणत्याही हायकमांडची परमिशन घ्यायची गरज राहत नाही. आम्ही सुद्धा काही ना काही पक्षांमध्ये कामं केलेली, पण त्या पक्षांच्या नाही का काहीतरी बंधनं असतात. आता अपक्ष म्हणजे सर्व बंधनातून मुक्त होऊन आम्ही सरळ सरळ जनतेच्या सेवेसाठी सेवेत राहणार. त्यासाठी आम्ही 2026च्या महापालिका निवडणुकीमध्ये अपक्षाचा महापौर साठी आजची पत्रकार परिषद बोलवलेली. तर म्हणजे किती उमेदवार निवडून आले किंवा अपक्षाचे उमेदवार जे लागतात ते महापौरसाठी ते बहुमत लागतं. हो, बहुमत आपलं येणार आहे का? हो, येईल. कारण की नागरिकांमध्ये नाही का सर्व पक्षांविषयी राग रोष खूप प्रमाणात. आताशी झालेली जी घटना आहे, जे निष्ठावंत कार्यकर्त्यांवरती झालेला अन्याय, त्याच्यानंतर लोक ऍडमिट आहेत. त्यांनी 10 वर्ष, आता इलेक्शन तर समजा 5-6 वर्षापासून झालेलं नाही, पण 10 वर्ष, 20 वर्षापासून खिशातून पैसे लावून ते काम करतात, जनसेवा करतात. तसं तर त्यांचा काही स्वार्थी हेतू नसतो, पण कसं असतं, पक्षांनी त्यांच्या त्या मेहनतीला एक न्याय द्यावा आणि त्यांना अजून काम करण्याची संधी भेटावी. अशा लोकांना जे पक्षांनी हमेशाच नाराज केलेले, त्यासाठी अपक्षांनी ठरवलेले जे नाराज लोक आहेत त्यांना सोबत घेऊन आणि इतर लोक सर्वांनी मिळून अपक्षाचा महापौर बनवून शहराचा 100% विकास लवकरात लवकर करायचा हे ठरवले. शाश्वती कशी आहे का? जे नाराज आहे, जे बाहेर गेले अपक्ष आहेत, ते परत पक्षामध्ये जाण्याची आतापर्यंत इतिहास आमचं बोलणं आमचं बोलणं सर्वांसोबत चालूच आहे. त्यामुळं आम्हाला शाश्वती कसं असतं, एकदा तरी विश्वास कोणावर केला पाहिजे. भले तो आपली हत्या करणार आहे, परंतु त्याच्यासोबत जा. आपल्याला मग आत्मरक्षणाचा का होईना एक पर्याय राहतो, पण त्याच्यासोबत जर समजा आपण विश्वासाने गेलो तर आपल्या प्रती जो विश्वास निर्माण होतो त्याचा फायदा कुठं ना कुठं होतच असतो. म्हणजे कार्यक्रम तयार केला आहे का? या पक्षांचे तुम्ही सपोर्ट करणार? आम्ही ज्या अपक्षांना सभा आयोजित करायची असेल त्या ठिकाणी आम्ही स्वतः जाणार आणि जनतेचे जे प्रश्न असतील ते ऐकून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा 100% प्रयत्न करणार. आता एकूण किती अपक्ष उमेदवार आहेत आणि आपल्यासोबत किती उमेदवार आहेत? एकूण 350च्या आसपास अपक्ष उमेदवार आहेत, पण त्यापैकी आमच्याकडे 100 ते 120 अपक्ष उमेदवार आम्ही संपर्कात आहोत. नरहरी विश्वंभर कुलते, प्रभाग क्रमांक 18 ब मध्ये नागरिकांचा मागासवर्ग या प्रवर्गात मी निवडणूक लढवतोय. पालकमंत्र्याच्या मुलगी जी आहे हर्षदाताई, त्यांच्या प्रभाग पॅनलच्या विरोधात. माझ्यासोबत अनेक अपक्ष मधून कमलेश दाभाडे म्हणून कालचा एक किस्सा घडला होता, लोकमतला आहे बातमी. वंचितच्या सिलेंडर वरून वाद झाला होता, पण काही नाही, तो निवडला. त्या मध्यस्थी करताना आम्ही सुद्धा अपक्षांची आघाडी करण्यात आलेली आहे, त्याबद्दल आज तुम्ही पत्रकार परिषद काय सांगणार आहे? सर, कसं आहे, प्रत्येक पक्षामध्ये आयारामांची परिस्थिती जास्त असल्यामुळे जे काही निष्ठावंत कार्यकर्ते होते ते निष्ठावंत कार्यकर्त्यांवरती अन्याय झालेला आहे. आज जे कार्यकर्ते 25-25 वर्षांपासून 40 वर्षांपासून पक्षासाठी दिवस रात्र मेहनत घेत आहेत आणि अशा लोकांवरती, त्याच्यात जे काही कार्यकर्ते आहेत ते स्वतःच्या खिशातून कोटी रुपयांपर्यंत त्यांनी म्हणजे जे कामं केलेले आहेत आणि पक्षाचं सिंबल त्याला दिलेलं, आज त्या लोकांना जर तिकीट भेटलं नाही, शेवटपर्यंत झुलवलं गेलं, त्यांच्याबद्दल काय मनस्थिती असेल आपण विचार करा. मला हे सर्व चित्र बघितल्यावर मी स्वतः हादरून गेलो. त्यात दुसरी गोष्ट अशी महत्वाची की मी अपक्ष उभं राहिल्यानंतर माझ्याच वार्डातले लोक, म्हणजे ही घटना कदाचित दुसरी तिसरी असं वाढत होती, मला असं म्हणायचंय की माझ्या वार्डातले लोक मला पैसे देत आहेत उभे राहण्यासाठी, की तुम्ही उभे राहा, आणि थोडी थोडी तुम्ही 500 रुपयापासून 5,000 पर्यंत त्यांची मदत मला चालू.
अपक्ष उमेदवार तिथे सोबत आहेत. 100-120 आहेत ना. तर जनतेने तुमच्यावर कोणत्या याच्यावर विश्वास ठेवला होता? बघा, आज कोणत्याही पक्षाची नीतिमत्ता राहिली नाही. आम्ही पहिले बोललो की कोणता पक्ष कोणावर युती करेल, कोणावर आघाडी करेल, अशी यांच्याकडे आता काही विचारधारा राहिलेली नाही. पूर्वी पक्षाची विचारधारा असायची, आज तिथे काही विचारधारेने चालत नाही. राहिला त्यात विषय सगळे बरबटलेले लोक आहेत. आज तुम्ही एखाद्या वरती बोलतो की आम्ही त्याला असं करू तसं करून, उद्या त्याला तुमच्या पक्षात आला म्हणजे तो लगे गंगेत आला का तू, त्याचे लगेच सगळे गुन्हे त्याच्या मागे घेतले गेले किंवा सगळं मिटलं का ते, असं नसतं. कोणत्या मुद्द्यांना घेऊन आता तुम्ही जनतेत सोबत येतात? नाही, मी अपक्ष जेवढे आहेत सर्वांना घेऊनच आम्ही सोबत येणार. जनतेचे विकासाचे कोणते मुद्दे आहेत? जनतेच्या विकासाची भरपूर आता झोपडपट्टी रक्षणाचा जो काही विषय आहे, तो पण होता. रस्ते, पाणी, स्वच्छता, शहरामध्ये ड्रग्सचं वगैरे जास्त प्रमाण वाढलेलं आहे. काही पटन वगैरे ज्या आहेत अशा नशेच्या गोळ्या वगैरे पण भरपूर आजकाल शहरामध्ये सर्रास भेटत आहेत. तर मला नाही वाटत शहर कुठेतरी सुरक्षित आहे. पोलीस यंत्रणा राबतीच आहे, बिजारी पण मध्ये कुठेतरी कमी पडत आहे असं मला वाटतं. त्यांनी त्यावरती थोडं लक्ष केंद्रित करा. आपलं नाव माझं नाव अशोक गायकवाड पाटील, प्रभाग क्रमांक 2D, उनाजीनगर येथे मी राहतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.